अशी वाक्य बोलली गेली। आपण पत्रकार आहोत आणि ज्याप्रमाणे महासत्तेंनी पक्ष फोडले, पक्ष का फुटले याचा आपण विचार करणार आहोत की नाही। मोदींनी एक दिवस याच प्रचाराच्या भाषणात सांगितलं की पक्ष फुटले तेव्हा हे लोक काय करत होते आणि जे पक्ष स्वतःचा वाचवू शकत नाही ते देशाला काय नेतृत्व देणार, या देखील प्रश्नांची चर्चा करावी लागेल। प्रवक्ते वेगळे आणि पत्रकार वेगळे आणि ह्याच्यानंतर आणि पत्रकार वेगळेच असले पाहिजे। पत्रकारांनी विश्लेषणच केलं पाहिजे, कुठल्या एका पक्षाच्या बाजूने करतील अशी अपेक्षा नाहीये। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जे काय ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडी हे जे शस्त्र आयुध मोदींनी आणि शहांनी वापर केला त्याचा प्रत्येक राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती वापर करून त्यांनी जे काय आमदार फोडाफोडीचं राजकारण केले, 50 खोके एकदम ओके, 50-50 कोटी लिहून तिकडे ह्याला गेले होते लोक, हे सगळ्यांनी तुम्ही टीव्हीवर दाखवलंय, लोकांनी बघितलेलं आहे ना। त्यामुळे हे फोडाफोडीचं राजकारण करायचं आणि उद्धवजी मुख्यमंत्री होते हे विसरता येणार नाही। त्यांनी कोरोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं हेही विसरता येणार नाही। ज्यावेळेस यूपी मध्ये गंगेमध्ये प्रेत सोडून तरंगत होते त्यावेळेस आपण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र सांभाळला, त्याच्यावरती त्यांची चेष्टा करण्यामध्ये नाही, परंतु मुख्यमंत्री असून त्यांनी जी चांगलं कामं केले 2.5 वर्षात ते विसरता येणार नाही। आणि मुद्दा हा म्हणजे ही शिवसेना मुद्दा उपस्थित केला की पक्ष मुळात फुटले का, आता त्याला शिवसेना का म्हणजे पैसे वाटले म्हणून 50-50 कोटीचे खोके वाटले, सुरतला आमदार पळवून नेले, त्याच्यानंतर गुवाहाटीला गेले, त्याच्यानंतर काय हे केलं यांनी, हे जे केले ते चॅनलवाल्यांनी। त्यामुळे एक तर ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी टाकायच्या, लोकांना पळवून द्यायचं आणि हे फोडाफोडीचं राजकारण केल्यानंतर आम्ही विकास केला म्हणून बोलायचं, हे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, दुसरं काही नाही। बोललं म्हणजे खोटं खरं होत नाही। माझं तुम्हाला आव्हान आहे, माझं आव्हान आहे नॅशनल टीव्हीवर जर 50 खोके बोलताय एक तरी तुम्ही आम्हाला पुरावा द्या। पुरावे ह्या गोष्टी पुरावे ठेवून केल्या नाही, मला वाटतं हे उगीच काहीतरी बोलायचं आणि नरेटिव्ह सेट करणं हे थांबवावं त्यांनी। माझं पहिली आपण या मुद्द्यावर